नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात टॉप 9 मोठ्या बातम्यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, तर महायुतीतील आमदारांना आज त्यांचं रिपोर्ट कार्ड मोदींना द्यावं लागणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन सुद्धा करणार. पंतप्रधान मोदी आज मुंबईमध्ये नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं लोकार्पण करणार, तर खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनामध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेची रात्री उशिरा बैठक. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक, तर आज महायुतीच्या सर्व आमदारांचं मोदींसोबत स्नेहभोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता SITकडे, तर बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कराडची रवानगी. हत्येच्या गुन्ह्यामध्ये आज केस कोर्टात त्याला हजर करणार. आरोपी कुणीही असो, सरकार त्यांना सोडणार नाही. चौकशीमध्ये ज्यांचं नाव येणार त्यांच्यावर कारवाई होणार. दोषींना अजिबात थारा देणार नाही. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना, तर कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का, याकडे लक्ष. सुरेश धसांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर 15 मिनिटं चर्चा, तर बीड प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा माझा प्रयत्न. सुरेश धसांची यावर प्रतिक्रिया. वाल्मिक कराड हॉस्पिटल बाहेर येताच रोहितला दिला आवाज. कराडनं रोहितला आवाज दिल्यानंतर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक. कराडनं आवाज दिलेला रोहित कोण, चर्चेला उधाण. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता समर्थक आक्रमक. समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.